नंबर 1 काय बघलं होतं, बिंदू कोणास म्हणायचं. ठीक आहे, बरोबर आहे. मी काय म्हणलं होतं, कोणताही एक ठिपका मारला तर काय बनतो, बिंदू. बरोबर आहे. आता मला याला नाव द्यायचं आहे म्हणून काय लिहिलं मी इथं, कोणताही एक अक्षर. नाव काय असेल मग, बिंदू यम. काय असेल, बिंदू यम. समजलंय. पुढे होतं रेषाखंड. काय होतं, आता मध्ये बोलू नका. रेषाखंड मी म्हणलं होतं कोणत्याही एका रेषेचा तुकडा. बरोबर आहे, बरोबर आहे. तुकडा असा बाहेर घेतला मी, त्याला दोन काय असतात, अंत्यबिंदू. काय असतात, अंत्यबिंदू. म्हणजे रेषाखंड इकडे पण कसं असते, मर्यादित, इकडे पण मर्यादित. म्हणजे कसं, इथं पण इथं थांबलं, इथं पण थांबलं. आता याच्या पुढे जाणार नाही, इथे इकडं जाणार नाही. हे काय, रेषाखंड. बरोबर आहे. नाव कसं दिलं आपण, याला म्हणलं ए, याला म्हणलं बी. म्हणते वेळेस काय म्हणायचं, रेषाखंड ए बी. आणि लिहित्या वेळेस रेख ए बी. काय म्हणायचं, रेख ए बी किंवा मग रेख बी ए. रेख बी ए. तुम्ही असं म्हणा की असं म्हणा. हे आहेत याचे अंत्यबिंदू. काय येतं, अंत्यबिंदू. याच्या अलीकडे किंवा याच्या पलीकडे रेषाखंड जाणार नाही. कसं आहे ते, मर्यादित. कसं आहे ते, मर्यादित. म्हणजे त्याला काही मर्यादा आहे, अमर्याद नाही. कळलं हे. नंबर 3 काय शिकलं आपण, रेषा. काय शिकलं होतं, बरोबर आहे. बघ, रेषेची लांबी मोजता येत नसते. मोजता येते का, येत नाही. बरोबर आहे. आता इथं बघा, डाव्या साईडला पण बाण आहे, उजव्या साईडला बाण आहे. इकडं पण अमर्याद, इकडं पण अमर्याद. थांबणार नाही ते, इकडं पण आणि इकडं पण. ठीक आहे. आता मग याला नाव कसं द्यायचं, यावरचे कोणतेही असे दोन बिंदू घ्यायचे. कोणतेही दोन बिंदू घ्यायचे. समजा याला म्हणलं मी ए, याला म्हणलं मी बी. तर काय म्हणणार तुम्ही, रेषा ए बी. काय म्हणणार, रेषा ए बी. समजा बिंदू इथं आहे तर सी डी, तर काय म्हणणार, रेषा सी डी. किंवा फक्त कॉमन काहीतरी नाव दिलं स्मॉल मध्ये, यम. काय म्हणणार तुम्ही, रेषा यम. कळलं का. हे रेषा ही दोन्हीकडे कशी असते, अमर्याद असते, थांबत नसते. ठीक आहे, समजलंय. ओके. पुढे काय होतं, आता पुढे काय, किरण. बरोबर आहे. एका बिंदूपासून काय होते, सुरुवात, आणि दुसऱ्या बाजूला कसं असते, अमर्याद. एका बाजूला खंडित आणि दुसऱ्या बाजूला अखंडित, अमर्याद. थांबणार नाही. निघालं कुठं, इथून निघायलं, इकडे चाललं. तर जिथून निघायलं ते असतो आरंभ बिंदू. कोणता बिंदू, आरंभ बिंदू. ठीक आहे. आणि याला अंत्यबिंदू राहत नसतो, थांबत नाहीये. आता मला नाव द्यावं लागेल की नाही, मग काय घेतलं मी, बी. काय म्हणायचं मग याला, किरण ए बी. किरण बी ए म्हणल्यास चालणार नाही. का, कारण ते इथून निघायलं आणि इकडे चाललं. तर म्हणावं काय लागेल आपल्याला, किरण ए बी. बी ए जमणार नाही. इकडून इकडे आहे का, इथून तिकडे चाललं. कळलं होतंय. बरोबर आहे. चला, आपण काल बघलं होतं 3 नॉन कोलिनियर. म्हणजे काय रे, नैक रेषीय. आता एक रेषीय आणि नैक रेषीय असे दोन शब्द आहेत. एक रेषीय म्हणजे एकाच रेषेमध्ये असणारे, एकाच रेषेमध्ये असणारे. ठीक आहे. आणि नैक रेषीय म्हणजे एकाच रेषेवर नसणारे. कमीत कमी 3, काय म्हणलं मी, 3 नैक रेषीय बिंदूतून काय जाते, एक प्रतल. तुम्ही कसे घ्या, काय म्हणलं मी, कसे 3 बिंदू घ्या, एका लाईनवर नका ठेवू, त्यातून काय जाते, एक प्रतल जाते. कोणते, आता इथे घेतला मी, इथे घेतला, इथे घेतला, बिंदू असे होतील ना, त्यातून काय होते, एक प्रतल जाते. तुम्ही घेऊन बघा, इथे घेतला बिंदू असा, इथे एक, इथे एक आणि तिकडे एक, जाते कसं जाईल ना. तर 3
एक रेषीय बिंदूमधून एक प्रतल जाते. कळलं हे? समजलं? ओके. आता पुढे हे काय आहे? कोन. आता कोन कोणाला म्हणायचं किंवा कोन कसा बनतो बघ. काय म्हणलंय? एकच शिरोबिंदू किंवा व्हर्टेक्स असलेल्या पण एका रेषेत नसलेल्या दोन भिन्न किरणांमुळे किंवा भुजांमुळे कोन तयार होतो. काय म्हणलं बघ. आता हे किरण आहे की बरोबर आहे, दुसरं किरण हे आहे बरोबर आहे. आता ही सुरुवात कुठे आहे याची? इथून. याची इथून. बरोबर आहे. दोन्ही किरण कशी आहेत? वेगळे आहेत. दोघाचाही शिरोबिंदू किंवा सुरुवात झालेला बिंदू कसा आहे? वेगळा आहे. जर मी याला एकत्र आणलं असं आणलं का? आता बघा या दोघाचा शिरोबिंदू कसा आहे? आहे की एकत्र आहे की कॉमन आहे की सामायिक आहे दोघांचा? बघ मग एकच काय म्हणलंय? एकच शिरोबिंदू. हा काय झाला? शिरोबिंदू. काय झाला? हा शिरोबिंदू. एकच शिरोबिंदू असलेल्या पण एका रेषेत नसलेल्या. आता मला सांग, समजा मी काय काढला? हा किरण काढला, परत काढला याच्यावरच काढला का? शिरोबिंदू आहे. दोघांचा शिरोबिंदू एकच आहे पण दोन्ही आले एकाच रेषेवर, तर कोण बनल का? कोण बनणार नाही. काय म्हणलं मग? एकच शिरोबिंदू असलेल्या पण एका रेषेवर नसलेल्या दोन भिन्न किरणांमुळे काय बनतो? कोन. आता हे जे आहे शिरोबिंदू कसा आहे? दोघांचा एकच पण दोन्ही एका रेषेवर नाहीत. आहेत का? नाहीत. काय बनला मग? कोन. काय बनला? कोन. शिरोबिंदू एकच, किरण किती असतील? दोन. दोघांचा शिरोबिंदू एक असेल आणि ते दोन किरण एका रेषेवर नसतील तर काय बनेल? कोन. कळलं की? असा असेल. दोघांचा शिरोबिंदू कोणता आहे? इथं आहे. हे किरण वेगळं, हे किरण वेगळं. काय बनला? कोन. असा असणार. इथे शिरोबिंदू एकच आहे, किरण वेगळा, हे किरण वेगळा. काय बनला? कोन. कळलं हे? समजलं? ठीक आहे. पुढे काय म्हणते बघा. समान माप असलेल्या कोनांना आपण काय म्हणतो? एकरूप कोन असे म्हणतो. समजा हा एक कोन आहे, दुसरा हा एक कोन आहे. याचं माप आहे 40 अंश. याचं पण किती आहे? 40 अंश. याचं नाव आहे, याचं नाव आहे बघा मग अँगल किंवा कोन ABC हा आहे 40 अंश. ठीक आहे. आणि कोन PQR आहे 40 अंश. दोन्ही कोणाचं माप कसं आहे? सारखं. तर यांना म्हणायचं एकरूप कोन. कोणते कोन? एकरूप. ठीक आहे. एवढं कळलं आता? एकरूप कोन म्हणजे काय? जर दोन कोणाचं माप सारखं असेल तर एकरूप कोन म्हणायचं. बरोबर आहे? सोपं होतं. हा पुढे काय दिलं आता? इथं बघा. जर A आणि B इथं समान माप असलेल्या कोनांना आपण काय म्हणतो? एकरूप कोन असे म्हणतो. 40 अंश इकडे, 40 अंश इकडे. नाव दिलं नाही, नाव इथं आहे. ओके. जर काय म्हणते कोन A आहे कोन B च्या बरोबर, म्हणजे A आणि B कसे आहेत? एकरूप आहेत, सारखे आहेत. आणि B आहे कोणाच्या बरोबर? C च्या. तर A आणि C कसे असतील? बरोबर. कसं बघ. हे किती आहे? 60 आहे. बरोबर आहे. कोन A. हे कोन B किती आहे? 60 आहे. आणि कोन C 60 आहे. मला सांगा A हा कोणा बरोबर आहे? B. B आहे C बरोबर. बरोबर आहे. A आहे B बरोबर, B आहे C बरोबर. तर मग A हा C बरोबर असेल की नाही? असेल ना. हा आहे याच्या बरोबर, हा आहे याच्या बरोबर. तर हे दोन कसे असतील मग? सारखे. मग A असेल C च्या बरोबर. कळलं का हे तुम्हाला? A आहे B च्या बरोबर, B आहे C च्या बरोबर. A असेल कोणाच्या बरोबर? C च्या. कळलं? पुन्हा काय माहिती आहे इथं?
ओके ठीक आहे. हे बघा, हे कोण कोणतं आहे? PQR हे आहे त्यांनी व्यापलेली जागा. याचं नाव दिलेलं नाही तुम्हाला. असं काढता येते, असं काढता येते, असंही करता येते, किंवा मग असंही करता येते. एकच होते. तर बघ, हे घेतलं काय आणि हे घेतलं काय? याचं माप 30च, याचं माप 30च. का? कारण हे बाण थांबणारे नाहीत, पुढे कितीही जातील. इथं बघायचं, या रेषेसोबत हे रेष कितीचा कोण करायची. कळलं की? पुढे किती पण जाईल, काय घेणदेण नाही. कळलं हे? आता इथं बघा, हे एक प्रतल आहे आणि हे एक प्रतल आहे. दोन्ही कशी केले? एकमेकाला छेदले की कशामधून? एका रेषेमधून. बघा, आहे की एक रेषा, आणि ह्या काय झाला? कोन. ठीक आहे, समजलं? कोणाचे माप साधारणपणे कसं असते? 0 ते 1 अंशीच्या दरम्यान असते. किरणांची लांबी वाढवली तरी कोणाचे माप बदलत नाही. काय म्हणलं मी? आताच म्हणलं बघ, किरण एवढा होता, लांबी मी काय केली? वाढवली, तर कोणाचं माप बदलत नसते. कळलं की? जर किरणांची लांबी वाढवली तर कोणाचं माप बदलत नाही. कळलं की? आता इथे काय म्हणलं? शक्यतोवर काय असते? कोणाचं माप 0 पासून ते 180, त्यापेक्षा जास्त आपल्याला घेता येते, 180 पेक्षा जास्त. पण खरं म्हणलं तर बघा, हा कोण एवढा आहे. समजा आपण काय केलं इथं बघा, हा एक किरण आहे. आता इथून काय झाला? कोण सुरू झाला असा. याचं माप काहीतरी आहे, समजा 60 आहे. इथं किती होईल? 90 होईल. इथं आल्यानं 120 काहीतरी होईल पूर्ण माप. बरोबर आहे? इथं आल्यावर 180 होईल. बरोबर आहे? आता मला सांग, जर परत हे खाली गेलं, तर याचं माप किती येईल? 0 ते 180 यायला की. मोजतो काय? इथून इकडे मोजतो, तेव्हा काय होते? मग ते 180 पेक्षा जास्त होते. कळलं? मग त्याला प्रविशाल कोण असं काहीतरी म्हणतात. ते बघू आपण पुढे. ठीक आहे, कळलं काय एवढं? आता पुढे कोणाचे प्रकार. कोण कसा बनते कळलं का? 2 किरण एकत्र आले, दोघाचा बिंदू कसा असतो? सामायिक असतो, एक बिंदू शिरोबिंदू, आणि दोन्ही किरण एका रेषेवर राहत नसतात, तर काय बनते? कोण. काय बनते? कोण. तर कोणाला वाचायचं कसं ते सांगितलं नाही का मी? हा कोण आहे, कसं वाचणार? कोण ABC किंवा कोण CBA किंवा कोण नुसता B. कळलं? असं वाचायचं. ठीक आहे, बघा पहिलं काय म्हणते? कोणाचे प्रकार आहेत. हा, पहिला कोणता आहे? 0° कोण. जर समजा किरण एकमेकावर आले, तर कोण किती म्हणायचा? 0 म्हणायचा. कोण बनत नाही म्हणून काय नाव दिलं आपण? 0 कोण. काय नाव दिलं? 0 कोण. आता पैसेच नाहीत, किती रुपये? 0 रुपये. म्हणतो की माझ्याकडे पैसे नाहीतच, तर मी काय म्हणणार? 0 रुपये आहेत. तसं कोण बनलाच नाही, काय म्हणणार? 0 कोण. काय म्हणणार? 0 कोण. जर किरण आले एकमेकावर असे, पहिले काय आणि त्यावर कोणतं आलं? सरळ सरळ दुसरं आलं, तर बिंदू कसा आला? सामायिक. शिरोबिंदू एक कसा आहे? सामायिक. पण ते 2 किरण कसे आले? एकमेकावर, तर कोण किती असणार? मग 0 असणार. किती असणार? कळलं? हे समजलं? आता पुढे कोणता आहे? हा, लघु कोण किती आहे म्हणते? 0 पासून ते 90च्या दरम्यान. जर कोणाचं माप 0 पासून ते 90च्या दरम्यान असेल तर कोणता कोण? लघु कोण. बरोबर. पुढे 3 नंबर, जर माप किती असेल? 90. किती असेल? 90, तर कोणता कोण? काटकोन. आणि जर कोण 90 असेल तर आपण त्याला काय म्हणतो? लंब आहे असे म्हणतो. तर बघा, समजा मी मोजायला सुरुवात केली इथून, हे माझा एक किरण आहे आणि हा माझा दुसरा. ठीक आहे, पहिला होता यावरच, दोन्ही एकमेकावर होते की, तर कोणता कोण? 0 कोण. दुसरा कितीवर आला आहे? 0 ते 90. म्हणजे बघा, या दोघाच्या मध्ये जर असेल माप, या दोघाच्या मध्ये, म्हणजे किती असायला पाहिजे? एवढं बनते, एवढं पण जमते, एवढं पण जमते, 89 पर्यंत जमते. किती म्हणलं मी? 89 पर्यंत. 89 पर्यंत जमते.
आणि कसं मोजलं की आणि असं मोजलंय आणि असं मोजलंय, बघ असं मोजलंय, इथं 0 आहे बरोबर ना, असं. तर तुम्हाला याचं हे कोण आहे, 0 पासून ते 90च्या मध्ये आहे, 0 पासून ते 90च्या मध्ये किती जर कोण काढला आपण काय असतो तो लघु कोण. कोणता असतो लघु. पण बरोबर झाला किती 90 तर कोणता असतो काटकोन. तर 90च्या पुढे चालला इथं यायला किंवा इथे यायला इथे यायला कितीपर्यंत 179 पर्यंत आला कोणता असतो विशाल कोण. कोणता असतो विशाल कोण. 90 ते 180 बरोबर आला 180 वर. कितीवर 180 बघा बरोबर 180 वर आला का. तर हा झाला मग कोणता कोण सरळ कोण. कोणता कोण सरळ. पुढे परत 180 वरून पुढे आणखी फिरला, हा इथेच आहे तो पुढे चालला इथे आला किंवा इथे आला किंवा इथे आला कुठपर्यंत फिरवता 359 पर्यंत. 180 ते 359 पर्यंत काय असते म्हणजे 180 ते 163 म्हणते म्हणजे 180 पकडायचं नाही 180च्या पुढे पकडायचं. कळलं की 100 किंवा 181 ला काय राहील प्रविशाल कोण. 300 किती 59 ला किती राहील प्रविशाल कोण. जसा हे किती होईल 180 होईल तर काय असते सरळ कोण. आणि हे किती होईल 360 कोणता होईल मग पूर्ण. कळलं की समजलं काय म्हणलं मी. 180 ते 360च्या मध्ये असेल म्हणजे 181 असेल 182 असेल तर काय होते प्रविशाल कोण. 359 पर्यंत जायचं. जसंही 360 वर गेले काय होते मग पूर्ण कोण. कळलं. पूर्ण अशी एक चक्कर मारली बरं होता इथं बरोबर आहे. पूर्ण अशी एक चक्कर मारली परत आला इथंच काय होते 360 अंशाचा कोण. समजलं. त्याला आपण काय म्हणतो पूर्ण कोण. मग पहिला कोणता होता शून्य कोण बरोबर आहे. किती होतं माप 0. दुसरा कोणता होता लघु कोण 0 पासून ते 90च्या मध्ये बरोबर 90 झाला तर काटकोन. 90 पासून ते 180 विशाल कोण बरोबर 180 आलं तर सरळ कोण. 180 ते 360 प्रविशाल कोण बरोबर 360 आलं तर पूर्ण कोण. कळलं हे ठीक आहे. चला पुढे इथं बघा मला सांगा हा कोणता कोण आहे मग. डब्बा आला तर पकडायचं 90 अंश आहे. कोणता कोण आहे मग हे काटकोन. कोणता आहे काटकोन. हा कोणता आहे हा 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 आता काय म्हणते बघा हे नियर राईट अँगल म्हणते. काय म्हणते नियर राईट 90 अंशाच्या जवळ. हे कोणतं आहे नियर ऑप्ट्यूस म्हणजे विशाल कोणाच्या जवळ बरोबर ना. तसं नियर रिफ्लेक्स प्रविशाल कोणाच्या जवळ. ते जवळ जाऊ द्या. माप बघा नाव सांगून टाका. कळलं हे. चला काय म्हणते कोणाचा प्रकार हा फक्त आणि त्याच्या मापावर अवलंबून असतो आकृतीच्या दिशेवर नाही. आकृती अशी असेल किंवा अशी असेल किंवा अशी असेल काय घेणं देणं नाही. माप बघायचं नाव सांगून टाकायचं. सर तुम्ही तर अशी म्हणली होती की सर मग इथं तर अशी आहे हे कोणती होय. काही आकृती दिशा बघायची नाही. काय बघायचं फक्त माप. काय बघायचं माप. चला पुढे या. आता अतिशय महत्त्वाचं प्रत्येक पेपरमध्ये प्रत्येक ठिकाणी लागणारा जो काही संकल्पना आहे ती आहे संलग्न कोण. पुढे कोणता आहे रेषीय जोडीतील कोण विरुद्ध कोण बरोबर. बघ मग काय म्हणते बघा आता अट काय बघा शिरोबिंदू सामायिक. शिरोबिंदू सामायिक एक भुजा सामायिक. काय म्हणलं मी शिरोबिंदू सामायिक एक भुजा सामायिक आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांचे अंतर्भाग द्विबंध. बघ समजा एक कोण आहे ठीक आहे. हा कोण बरोबर आहे. आता मी काढला असा याला भिडून दुसरा तर या कोणाचा आणि आता बघ हे कोण आहे
काय करतो आता मी कलर बदलतो. हे बघ समजा हा एक कोण आहे, बरोबर आहे. हा एक कोण आहे, इकडे बघ, हा एक कोण आहे आणि हा एक कोण आहे. कळलं की हा एक आणि हा एक, या दोन्ही कोणाचा एक काय कॉमन आहे, सामायिक शिरोबिंदू. सामायिक शिरोबिंदू. बरोबर आहे. जिथं दोन किरण एकत्र येतात त्याला आपण काय म्हणतो, शिरोबिंदू. या कोणाचा आणि या कोणाचा हा काय झाला, शिरोबिंदू, जे की कसा आहे, सामायिक आहे, दोन्ही कोणामध्ये एकच आहे की. आता ही होती पहिली अट. कोणती अट होती, पहिली. काय असली पाहिजे, दोन कोणाचा शिरोबिंदू सामायिक असला पाहिजे. आणि दुसरं कोणतं आहे, एक भुजा. भुजा म्हणजे बाजू. बघा हा कोण आहे, या कोणाचा हा काय झाला, शिरोबिंदू. नाव काय देऊया, ABC. बघ हे कोण आहे, या कोणाचा बी काय आहे, शिरोबिंदू. काय आहे, शिरोबिंदू. ठीक आहे. आणि याच्या भुजा म्हणजेच काय, बाजू. भुजा म्हणजे बाजू. कोणत्या आहेत, एक आहे BA. कोणती आहे, दुसरी कोणती आहे, BC. कोणती आहे, BC. कळलं की हे कोण आहे, हे शिरोबिंदू झाला आहे, ही एक बाजू आणि हे दुसरी बाजू. कळलं. आता बघ या कोणाची ही एक बाजू आहे, ही एक बाजू आहे. या कोणाची ही एक बाजू आणि ही एक बाजू. सामायिक काय झाला, शिरोबिंदू. आणि बाजू पण कशी आहे, सामायिक बाजू किंवा भुजा. शेवटी दुसरी अट. कळलं काय, सामायिक शिरोबिंदू आला, सामायिक भुजा आली. लास्टची अट कोणती आहे, अंतर्भाग कसे पाहिजे असतात ते बनणं. अंतर्भाग म्हणजे हे काय जागा आहे ना जी कोणानं व्यापली, हे काय असतो, अंतर्भाग. काय असतो, अंतर्भाग. कळलं का. हा झाला शिरोबिंदू, हे झाल्या बाजू किंवा भुजा, आणि ही मधली जागा जी आहे ती काय असते, अंतर्भाग. काय असते, अंतर्भाग. बरोबर आहे. मी विचारतो लगेच. हा आता मला सांगा, या कोणाचा अंतर्भाग कोणता आहे, हा आहे. या कोणाचा, हा आहे. मग अंतर्भाग कसे आहेत दोघांचे, अक्कल बिकल आहे की इकली, हा फावून कळलं का मूर्खा. हा अंतर्भाग वेगळा आहे, हा अंतर्भाग वेगळा आहे ना, हा वेगळा, हा वेगळा आहे. बरोबर आहे की, सारखं आहे का, हे सारखे म्हणले ते सारखे आहे काय मूर्ख. या कोणाचा अंतर्भाग वेगळा, या कोणाचा अंतर्भाग वेगळा आहे की वेगळा. आता म्हणायचं हे कोण आणि हे कोण कसे आहेत, संलग्न आहेत. कसे आहेत, संलग्न. कसे आहेत, संलग्न. बघ जर कोण संलग्न व्हायचे असतील तर पहिली अट कोणती आहे, दोन कोणाचा शिरोबिंदू सामायिक असला पाहिजे. बरोबर आहे. दुसरी कोणती आहे, त्या दोन कोणाची एक भुजा किंवा एक बाजू सामायिक असली पाहिजे. आणि तिसरी अट कोणती आहे, त्या दोन कोणाचा अंतर्भाग पूर्णपणे वेगळा असला पाहिजे, तर ते होतात संलग्न कोण, नाहीतर होत नाही. कळलं. शिरोबिंदू सामायिक, एक बाजू सामायिक, अंतर्भाग दोघांचा पूर्णपणे वेगळा. बरोबर आहे. आता सांगा मग मला, कळलं का हे. आता सांगा, मी नाव देतो, लगेच सांगायचं चूक की बरोबर. मी म्हणतो कोण, कोण ABC व कोण, हे चिन्ह आहेत हा, ABD, ABD संलग्न आहेत. चूक की बरोबर, कोण सांगते,
कोण एबीसी व कोण ABD संलग्न आहेत, चूक की बरोबर? कोण सांगते? श्रावणी सांग. बडा सांग. कोण एबीसी व कोण ABD हे संलग्न आहेत म्हणते, चूक आहे की बरोबर आहे? कारण सांग. बरं मला सांग, संलग्न व्हायचे असतील तर किती अट आहेत? 3. पहिली अट कोणती आहे? कोणती आहे? हां हां हां. काय मग? शिरोबिंदू काय सामायिक असला पाहिजे, आहे का दोघात? हां. कोण एबीसी कोणता आहे ते बघ आणि कोण ABD कोणता आहे ते बघ. दोघांमध्ये सामायिक शिरोबिंदू आहे का ते बघ. नाही बस झोप आता. तू सांग आराध्या, हे दोन कोण संलग्न आहेत का? आहेत. कसं काय सांग बरं मग. आता संलग्न व्हायचे असतं अटी किती आहेत? 3. सांग पहिली अट कोणती आहे? सामायिक शिरोबिंदू आहे का? आहे की नाही? आहे. कोणता आहे? शिरोबिंदू म्हणलो, अक्कल काय घाण ठेवली काय? बी आहे, बरोबर आहे. ABC मध्ये आणि ABD मध्ये कोणता कॉमन आहे? बी. ए पण आहे, पण एकत्र कोणता कुठं आलाय? बी वर, बरोबर आहे. काय म्हणलं आपण? बी काय झाला? सामायिक शिरोबिंदू. हे पहिली अट आली. दुसरी कोणती आहे? काय? भुजा, बाजू आहे का कॉमन? बघ ABC आणि ABD आहे ना. AB कॉमन आहे की सामायिक आहे. दुसरं पण आलंय. तिसरी अट कोणती होती? सांग सांग, मोठ्यानं बोल ना. बस सांग हिंदवी. अट क्रमांक 3 काय होतं? बसा. सांग. अट क्रमांक 3 काय होती? बसा सांग. अंतर्भाग काय? अंतर्भाग दोन्ही कोणांचा पूर्णपणे कसा पाहिजे? वेगळा पाहिजे. आहे काय ते वेगळा? आहे. बस तू सांग, दोन्ही कोणांचा अंतर्भाग वेगळा आहे का? कसा नाही सांग बरं मग. हा, ABC कोणता वय? हे वय. आणि ABD कोणता वय? ABD हा एवढा वय आहे की. बस आता मला सांगा, ABCचा अंतर्भाग इथे आहे एवढा, बरोबर आहे. आणि ABDचा एवढा आहे, मग पूर्णपणे वेगळा आहे का? एवढा आला म्हणजे ABC मध्ये आला की नाही? याचा आला की. ABDचा अंतर्भाग ABC मध्ये घुसला की नाही? मग हे संलग्न कोण नाही, आहे का? नाही. कळलं की. ABCचा अंतर्भाग होता एवढा, बरोबर आहे. आणि ABDचा हे पूर्ण काळा जेवढा आहे ते एवढा. आलं की? दोघं मिक्स आलं की नाही? मग हे संलग्न कोण नाही. पहिली अट बरोबर आहे. दोघांचा सामायिक बिंदू आहे. सामायिक बिंदू दोघांचा आहे, ठीक आहे. भुजा पण कशी आहे दोघांची? सामायिक आहे. ABC आणि ABD. AB कशी आहे दोघांमध्ये? सामायिक आहे. पण अंतर्भाग पूर्णपणे वेगळा नाही. याचा एवढा आहे, याचा एवढा आहे, म्हणजे जेवढा भाग आहे ते कसा व्हायला? मिक्स व्हायला. मग हे संलग्न कोण नाहीत. आहेत का? समजलं? ठीक आहे, पुढे चला. आता सांग. सांग नरेंद्र. कोण ABD व कोण
CBA संलग्न आहेत का? का नाहीत? अंतर्भाग कसा आहे? नाही. बिंदू सामायिक आहे ABD चा आणि CBA चा आहे ना. भुजा कोणती कॉमन आहे? हा, सामायिक भुजा कोणती आहे? भुजा भुजा बाजू, हा सामायिक बाजू कोणती? AB आहे ना. ABD याचा आणि CBA याचा म्हणजे कोणती भुजा कॉमन आहे? AB आहे, सॉरी BA आहे. कोणती आहे? BA, बरोबर आहे. पण अंतर्भाग ABD चा कोणता आहे? हा, आणि CBA चा एवढा पूर्णपणे वेगळा नाही, म्हणजे संलग्न कोण नाहीत. कळलं? समजलंय? बसा. ठीक आहे. हे होते संलग्न कोण. बघा काय म्हणते, शिरोबिंदू सामायिक असला पाहिजे, एक भुजा सामायिक पाहिजे, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्यांचे अंतर्भाग कसे पाहिजेत? पूर्णपणे वेगळे. तर काय बनतो? संलग्न कोण. नाहीतर बनत नाही. याच्यामध्ये दोन कोण नाही दिलेत, सोडून टाका ते. रेषीय जोडीतील कोण कोणाला म्हणायचं? आलं नसल? रेषीय जोडीतील कोण. बघा काय म्हणते अट, बघा कोणती आहे. संलग्न कोणांची असामायिक भुजा सरळ रेषा तयार करते. यांच्या मापांची बेरीज नेहमी किती असते? 180. तुम्हाला आता असं कळलं नसल, आता कळते बघा. संलग्न कोणांची असामायिक भुजा सरळ रेष तयार करते. बघ A B C आणि D. आता मला सांगायचं कोण ABC व कोण ABD काय संलग्न कोण आहेत का? कोण ABC आणि कोण ABD संलग्न कोण आहेत का? बघ ना, आकृती बघ, ABC बघ, ABD बघ, जे 3 अटी होत्या 3 अटी बघ, 3 अटी लावून बघ. जर लागल्या तर संलग्न आहेत, नाहीतर नाहीत. मनानं काही डोकं चालवायचं नाही. जे अट शिकली ती अट लावायची. पहिली अट कोणती होती? सामायिक शिरोबिंदू आहे का? ABC आणि ABD आहे का? B कॉमन, पहिली अट आली. दुसरं काय होतं? सामायिक भुजा ABC आणि ABD आहे का? एक भुजा कॉमन, बरोबर आहे. तिसरं काय होतं? दोन्ही कोणांचे अंतर्भाग पूर्णपणे वेगळे. ABC चा अंतर्भाग हा आहे आणि ABD चा हा आहे, पूर्णपणे कसा आहे? वेगळा आहे की. म्हणजे हे दोन कोण कसे आहेत? संलग्न आहेत. जर सरळ कोण व्हायचा असेल तर कोण संलग्नच असावे लागतात. जर रेषीय जोडीतील कोण व्हायचे असतील तर ते दोन्ही कोण कसे पाहिजेत? संलग्नच पाहिजेत. कसं पाहिजेत? संलग्नच. आता मला सांग, आता ABCD हे आणि हे कोण? हे पण संलग्न आणि हे पण संलग्न. फरक काय? सामायिक भुजात आहेच, जे आहे असामायिक म्हणजे कोणती? हे आणि ही. कळलं की? या दोन कोणांची सामायिक कोणती भुजा आहे? BA. कळलं काय म्हणलं मी? या दोन कोणांची सामायिक भुजा कोणती आहे? BA. एवढं कळलं? असामायिक कोणती आहे? BC आणि BD. कशी आहे? असामायिक. दोघांमध्ये कॉमन नाही. जे असामायिक असते त्या दोघांनी सरळ रेषा तयार करावी. काय करावी? सरळ रेषा तयार करावी, तर होते सरळ कोण, नाही तर होत नाही. आता बघ हे दोन कसे आहेत? कोण? संलग्न. हे कळलं? असामायिक भुजा म्हणजे कोणती? ही आणि ही. यांनी काय करावी? सरळ रेषा बनवावी. बनली का? तर हे कोण? हे आहेत रेषीय जोडीतील कोण. कोणते आहेत? रेषीय जोडीतील कोण. आता मला सांग, इथं संलग्न आहेत, संलग्न आहेत ना. हे कोण आणि हे कोण कसे आहेत? संलग्न. पण जे असामायिक आहे BC आणि BD या दोन रेषांनी सरळ रेष बनवली नाही, म्हणून हे
रेषीय जोडीतील कोण होऊ शकत नाही. कळलं. ज्या भुजा असंलग्न आहेत असामायिक आहेत त्यांनी जर एक सरळ रेष बनवली तर काय होते, रेषीय जोडीतील कोण नाही तर होत नाही. समजलं का हे? कळलं काय अडचण? ठीक आहे. आता म्हणजे कोण ए बी सी आणि कोण ए बी डी कशा आहेत, रेषीय जोडीतील कोण. कशा आहेत बघ, रेषीय जोडीतील कोण. कळलं. मला सांगा, जर रेष सरळ अशी रेष बनली तर या सरळ रेषेचं माप किती असते, 180. म्हणजे रेषीय जोडीतील कोणांची बेरीज किती असते, 180. कळलं. तुम्हाला काय कळलं, संलग्न कोण कळला आणि रेषीय जोडीतील कोण कळला. आणि रेषीय जोडीतील कोणांची बेरीज 180 असते. काय अडचण आता? कळलं. पुढे बघ काय म्हणते, पुढे आहे बघा, आता बघ समजा मी काय करला, असं करला बाण, इथं नाव दिलं MNO. तर मला सांगा कोण MNO सॉरी कोण MPN आणि कोण OPN हे रेषीय जोडीतील कोण आहेत की नाहीत. कोण MPN आणि कोण OPN आहेत का संध्या? बघ ना, इथं नाव दिले की मी. कोण MPN आणि कोण OPN हे रेषीय जोडीतील कोण आहेत का? सांग श्रीराम. आहेत. तुझं म्हणणं काय आहे? तुझं म्हणणं आकली बिकली जागेवर हात नाही तुमच्या. OPN कुठं आहे? हे OPN असं आहे ना, एवढं आहे ना. OPN हे होय OPN पैकी ऐकता. हे बघ हे कोणता होय, OPN होय. या कोणाचा अंतर्भाग म्हणजे कोणता आहे, एवढा होय पैकी. आणि हे कोण, त्याचा एवढा होय. मग संलग्न आहेत का ते? आहेत संलग्न आहेत का? संलग्न नाही. तर मग रेषीय जोडीतील कोण नाही. कळलं की? आहे का? नाही. OPN एवढा आहे, एवढा OPN हे पूर्ण होय 180 आणि MPN हे एवढं होय. म्हणजे याचा भाग आला याच्यामध्ये, तर संलग्न नाहीत. आणि जर संलग्न नसतील तर रेषीय जोडीतील कोण होणारच नाहीत. कळलं की? जर पेपरमध्ये म्हणलं प्रश्न आला संलग्न कोण हे नव्हतं, कोण संलग्न नाहीत पण रेषीय जोडीतील आहेत, असं होतील का? होणार नाही. पेपरला येते खालील विधान चुकी बरोबर आहे, तेव्हा तुम्हाला ओळखा आलं पाहिजे. ठीक आहे. बघा आता विरुद्ध कोण. कोणते कोण? विरुद्ध कोण. काय म्हणते बघ, दोन किरणांच्या विरुद्ध किरणांनी तयार होणारा कोण. काय म्हणलं, दोन किरणांच्या विरुद्ध किरणांनी तयार होणारा कोण कसा असतो, नेहमी एकरूप. आणि त्याला आपण काय म्हणतो, विरुद्ध कोण. कसं बघ, असं नाही कळत तुम्हाला. हे किरण आहे की, आणि हे किरण आहे. एक कोण झाला. आता या किरणाचा विरुद्ध कोणता आहे, हा आहे. हे इकडे आहे तर हा इकडे. या किरणाचा विरुद्ध किरण कोणता आहे, हा आहे. या किरणाचा हा आहे. कळलं की? जर याचं माप असेल 60 तर याचं पण किती होते, 60. आणि या दोन कोणाला म्हणायचं, विरुद्ध कोण. कळलं की? दोन किरणांच्या विरुद्ध किरणांनी जे काही कोण बनलेत ते असतात एकमेकांना सारखे आणि त्यांना नाव काय, विरुद्ध कोण. दोन किरणांच्या विरुद्ध किरणांनी तयार होणारा कोण म्हणजे कोणता असतो, विरुद्ध कोण. आणि ते कशा असतात, नेहमी सारखे. कसे असतात, सारखे. आता हे कोण आहे, हे किरण आहे, हे किरण. याचं काय केलं मी, बरोबर विरुद्ध असं. बरोबर आहे. याचं बरोबर विरुद्ध कसं येईल, असं. याचं माप 40 तर याचं पण किती येईल मग, का? कारण हे आणि हे एकमेकाचे विरुद्ध कोण आहेत. कळलं? कसे बनले, या किरणाचा विरुद्ध किरण हा झाला, याचा हा झाला. हे 40 तर हे 40. कळलं?
आता मला सांग हे किती असेल मग? हां हां हे 40 आहे, तर एवढं किती असेल? एवढं किती असेल? तर अक्कल बिकल आहे का रे? हे रेष सरळ आहे की? रेष सरळ आहे. हे 40, तर हे किती असेल मग? 140. कारण पूर्ण रेष हे जे कोण आहे ते कोणता कोण आहे? सरळ कोण एवढा. यातला 40 इथं आहे, तर किती उरला? 140. बरोबर आहे. आता हे 140 तिकडला पण 100. कळलं की? काय अडचण? काय कळलं सांग? हे इकडे येऊन ते असं आहे बघ. असं आहे की? हे उडलं मी. असं आहे की? त्या पूर्ण एवढं माप किती असते? एवढं माप 180. का? सरळ कोण आहे, बरोबर ना? एवढं हे हे काढून टाक. हे कोणता कोण आहे मग? सरळ. यातला एवढं किती आहे? 40. हे किती असेल? 100. कळलं? हे समजलं? ठीक आहे. बघ मग आता बघा, हा कोण आणि हा कोण कसे आहेत? विरुद्ध आणि सारखे. हे आणि हे विरुद्ध आणि सारखे. कळलं? ओके. बघा संलग्न आणि असंलग्न कोण. ठीक आहे. आता मला सांग यातले कोणते कोण संलग्न आहेत? हा सांग. हा या दोघांमधल्या दोन म्हणजे संलग्न कोणाची जोडी सांग. QOR. कोण किती काय म्हणते ना? कोण QOR. आणखी आर झालं का? पी आहे. हा ROP. बरोबर आहे का रे? याचं आहे ना? कोण QOR किती आहे? 30. हे माप सोडून टाका. आणि कोण ROP हा कोण आणि हा कोण, किंवा हे बघा इथं ह्या कोणाचा आणि ह्या कोणाचा एक काय झाला? सामायिक शिरोबिंदू. दोघांमध्ये एक भुजा सामायिक आणि दोघांचे अंतर्भाग पूर्णपणे वेगळे. तर कोण QOR आणि कोण ROP कसे आहेत? मग एकमेकाचे संलग्न आहेत. कसे आहेत? संलग्न. कळलं? बस. आता असंलग्न. इथं बघ ए बी. आता हे असंलग्न होणार आहेत. कसं बघ, इथं ना भुजा कॉमन आहे ना शिरोबिंदू कॉमन आहे. पण काय इथं एक अट आहे बघा. कोणती? याचा अंतर्भाग वेगळा आहे, याचा अंतर्भाग वेगळा आहे. पण दोन अटी नाहीत. कोणत्या? कॉमन भुजा नाही आणि कॉमन व्हर्टेक्स नाही, शिरोबिंदू नाही. म्हणजे हे कोणते नाहीत? संलग्न नाहीत. कोणते आहेत मग? हे असंलग्न. कोणते आहेत? असंलग्न. एवढं कळलं? इथं बघ जमत ना. आता इथं बघ कोण APB आणि कोण तो असं करतो येत नाही माहिती आहे की? हा कोण APB आणि कोण BPC कसे आहेत? संलग्न आहेत. आहेत की नाहीत? दोघांमध्ये एक भुजा सामायिक आहे, एक बिंदू सामायिक आहे आणि अंतर्भाग पूर्णपणे वेगळे आहेत. बरोबर आहे. मग संलग्न कोण आणि रेषीय जोडीतील कोण नाहीत. हा कोण आणि हा कोण संलग्न आहे. आणि जे बाजू असामायिक आहेत, जी बाजू असामायिक आहेत त्यांनी काय बनवली? एक रेष बनवली की. मग कोणता कोण? रेषीय जोडीतील कोण ज्यांचं माप असते पूर्णपणे 180. कळलं? इथं बघ असंलग्न आहे, सामायिक बिंदू नाही, सामायिक भुजा नाही. कोणते कोण मग? असंलग्न. ठीक आहे. आता आपल्याला पुढचं एक पॉईंट शिकायचं आहे. कोटिकोण म्हणजे काय आणि पूरक कोण म्हणजे काय. ऐका आता. संलग्न कळला, असंलग्न कळला. आता काय शिकायचं आहे? कोटिकोण आणि पूरक कोण. बघ ज्या दोन कोणांची बेरीज, ओय मूर्ख मुली, ज्या दोन कोणांची बेरीज किती असते? 90. ज्या दोन कोणांची बेरीज किती असते? 90.
त्यांना म्हणायचं कोटिकोण. काय म्हणायचं? एकमेकाचे कोटिकोण. आणि ज्या दोन कोणांची बेरीज असते 180 त्यांना म्हणायचं एकमेकाचे पूरक कोण. काय म्हणायचं? पूरक कोण. मग मला सांगा, इथं QOR आणि ROP हे काय आहेत? एकमेकाचे संलग्न कोण. संलग्न कोण. आता हे संलग्न कोटिकोण आहेत नाहीत. हे जे QOR आणि ROP हे आहेत एकमेकाचे संलग्न कोण. कळलं? आता हे कोण एकमेकाचे कोटिकोण आहेत की नाही? आहेत. हे आहे 30 आणि हे आहे 60. दोघांची किती आली बेरीज? 90. म्हणजे संलग्न कोण हे कोटिकोण असू शकतात. कळलं की? संलग्न कोण काय असू शकतात? कोटिकोण असू शकतेत. असतात असं आहे का? नाही, असू शकतात. इथं बघ, आता असंलग्न आहे. इथं किती आहे? 50. इथं किती आहे? 40. दोघांची किती आहे बेरीज? 90. म्हणजे असंलग्न कोण सुद्धा कोटिकोण असू शकतात. कळलं? कोटिकोण जे आहेत ते संलग्न असू शकतात किंवा असंलग्नही असू शकतात. कळलं? समजलं? ठीक आहे. असे असू शकते कोटिकोण हा किंवा संलग्न कोण कोटिकोण असू पण शकत नाही. कसं बघ, समजा हे माप आहे एवढं, येत आहे माप 20, येत आहे 50, किती झालं? 70. संलग्न आहे पण काही नाही, कोटिकोण नाही. माप असते ना बाबा, संलग्न आहे पण काय नाही, असंही होऊ शकते. ठीक आहे. आता पुढे पूरक कोण. संलग्न कोण काय असतील? पूरक कोण असतील. आणि सलग कोण 100% पूरक कोण असतातच. संलग्न कोण जे आहेत ते कसे असतात? पूरक कोणच असतात. कारण नाही, सॉरी काय म्हणलं मी, रेषीय जोडीतील कोण 100% काय असतात? पूरक कोण असतात. बरोबर आहे. रेषीय जोडीतील कोण कशा असतात? 100% पूरक कोण. कारण रेषीय जोडी म्हणलं तर किती होते माप? 180 आणि 180 आलं काय होते? पूरक कोण. बरोबर आहे. आता संलग्न कोण हे पूरक कोण असू पण शकतात, नसू पण शकतात. ठीक आहे. इथं बघ, असंलग्न कोण पूरक कोण असू पण शकतात, नसू पण शकतात. समजा इथं माप आलं 140, इथं आलं 30, किती व्हायलं? 170. असंलग्न आहे पण पूरक नाही. समजा संलग्न आहे, समजा इथं माप हे अशी रेषा आहे, इथं माप आहे 120 आणि इथं माप आहे 60, सॉरी किती 50, किती व्हायलं? 170. संलग्न आहे पण काय नाही, पूरक नाही, असं पण होऊ शकते. कळलं की? कळलं कन्सेप्ट? काय अडचण? बघा, ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज किती असते? 90, त्यांना म्हणायचं कोटिकोण. ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज किती असते? 180, त्यांना म्हणायचं पूरक कोण. ठीक आहे. पुढे काय म्हणलं? पूरक किंवा कोटी असणे हा मापांचा गुणधर्म आहे. त्यासाठी कोणांची एकमेकांना जोडलेले असणे किंवा कुठे गेलं काय म्हणते बघा, पूरक किंवा काय असणे? कोटी असणे हा मापांचा गुणधर्म आहे. कशाचा? मापांचा गुणधर्म. माप असतील तरच काय होतील ते? पूरक आणि कोटिकोण. बरोबर आहे. त्यासाठी कोणांनी एकमेकांना जोडलेले असणे किंवा नसणे काय घेणं देणं नाही. काय म्हणलं? कळलं की मी? कोटिकोण कधी होतो? एका कोणाचं माप राव 60, एकाचं राव 30 किंवा एकाचं 50, एकाचं 40, दोघांची बेरीज आली 90, तर संपला विषय. काय म्हणायचं? कोटिकोण. मग ते जोडलेले राहो की न राहो घेणं देणं नाही. कळलं? पूरक कोण कधी मग काय म्हणायचं? जर दोन कोणांची बेरीज 180 आली, ते कोण जोडलेले असो की नसो काय घेणं देणं नाही. काय म्हणायचं? पूरक कोण. समजलं हे? ठीक आहे. हे सोपा भाग आहे. हा, आता थोडं राहिलं, कोण दुभाजक कोणाला म्हणायचं? बघा, कोणाच्या शिरोबिंदूतून निघणारा व कोणाचे दोन एकरूप समान भागामध्ये विभाजन करणारा जो काही किरण असतो त्याला आपण काय म्हणतो? कोण दुभाजक. कसं बघ, समजा एक असा कोण आहे, नाव आहे याचं ABC. ठीक आहे.
बरोबर कुठून निघणारा, कोणाच्या बरोबर शिरोबिंदूतून निघणारा आणि कोणाला बरोबर दोन समान भागामध्ये विभागणारा जो कोणता किरण असतो त्याला आपण काय म्हणतो, कोन दुभाजक. कळलं का? काय म्हणलं बघ, कोणाच्या शिरोबिंदूतून निघणारा आणि कोणाला बरोबर दोन समान भागामध्ये वाटणारा विभागणारा जो काही किरण असतो त्यांना आपण काय म्हणतो, कोन दुभाजक. समजा याचं पूर्ण माप होतं 60, तर हे होईल 30 आणि हे होईल 30. मला सांगा मग हे जे बी आणि डी BD किरण आहे की हे कोन दुभाजक आहे की नाही? आहे, कारण यानं 60चं माप किती केलं, वरे 30 खाले 30. परत बघ, किरण OP हा कोन दुभाजक आहे की नाही? किरण OP हा कोन दुभाजक आहे की नाही सांग प्रगती. हां, नाही. का नाही? कारण यानं 80चा जो कोन होता त्याला बरोबर 40-40 मध्ये विभागलं नाही. जर यानं बरोबर किती केलं असतं, वरे 40 खाले 40, तर काय झाला असता, कोन दुभाजक. काय झाला असता, कोन दुभाजक. असा कोणताही किरण जो त्या कोणाच्या शिरोबिंदूतून जाईल आणि त्या कोणाचे दोन सारखे भाग करल तर काय असतो तो, कोन दुभाजक. काय असतो, कोन दुभाजक. कळलं हे? पुढे काय बघा आता, लंब दुभाजक. इथं बघ, हा एक कोण आहे, 30 झाला, 30 झाला, म्हणजे हे जे कोणता किरण आहे काय झाला, हे कोन दुभाजक. हे पण काय झाला, कोन दुभाजक. कळलं का? इथे हा काय झाला, कोन दुभाजक. जर हे कोन आणि हे कोन कसे असतील, सारखे असतील तर. आता लंब दुभाजक काय म्हणते, लंब दुभाजक परपेंडिक्युलर बायसेक्टर. रेषा यल, कोण आहे रेषा यल, इथं आहे बघा. रेषा यल ही रेख AB आहे का, रेख AB. रेख म्हणजे रेषाखंड होते, बरोबर आहे. जेव्हा लिहितो तेव्हा काय म्हणतो मी, रेख. रेख AB ची लंब दुभाजक असण्यासाठी किती अटी येतात, 2. रेषा यल या रेख AB ची काय व्हायची असेल, लंब दुभाजक व्हायचं असेल किती अटी येतात, 2. पहिली कोणती आहे, ती रेषाखंडाला कशी असावी, लंब म्हणजे 90चा कोन करावी. रेख AB चा किंवा रेख AB ची जर लंब दुभाजक व्हायचं असेल कोणाला, यलला, रेषा यलला, तर पहिली अट कोणती आहे, ती रेषा या रेख AB ला कशी असली पाहिजे, लंब असली पाहिजे, 90चा कोन केली पाहिजे, पहिली अट. दुसरी कोणती आहे, ती रेषाखंडाच्या मध्यबिंदूतून गेली पाहिजे. म्हणजे समजा याची लांबी असेल 5 तर बरोबर 2.5 मधून पुढे गेली पाहिजे. म्हणजे या रेषेनं इकडला आणि इकडला भाग कसा केला पाहिजे, सारखा केला पाहिजे. हा भाग आणि हा भाग कसा असेल, सारखा. तर म्हणायचं रेषा यल काय झाली, रेख AB ची लंब दुभाजक. काय झाली, रेख AB ची लंब दुभाजक. परत बघ, उदाहरण घेऊया. बघा, मला सांगा, रेषा यम रेख PQ ची लंब दुभाजक आहे का, का नाही. इथं 1 अट मान्य केली किंवा 1 अट पूर्ण केली, कोणती, 90ची, पण बरोबर 2 भाग केले नाही, मग लंब दुभाजक नाही. आता ही रेषा या रेषेची कशी आहे, लंब दुभाजक. 90चा कोन पण केलाय आणि 2 बाजू सारख्या पण आहेत. कसं कळलं सर, इथं 3 मारले, इथं 3 मारले, म्हणजे हे आणि हे कसं आहे, सारखं. कळलं. जर तुम्हाला लंब दाखवायचा असेल तर दाखवायचं असं, रेषा यन ही लंब, कळलं का, उलटा T म्हणजे काय,
लंब कोणाला आहे समजा पी क्यूला, तर लंब कोणाला आहे कळलं. रेषा यन ही लंब आहे कोणाला पी क्यूला, म्हणजे पी एन न पी क्यू सोबत किती अंश कोण केला 90. कळलं राईट. बहुतेक संपलं वाटलं, संपलं संपलं संपलं. फक्त एवढं आहे, हे सोपं आहे. टाइम काय झाला 3:45 वाजले, म्हणजे होते आपलं एवढं. कुठं आहे ते बघा. लंब दुभाजकाचे प्रमेय परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरम काय म्हणते बघ. लंब दुभाजकावरील कोणताही बिंदू रेषाखंडाच्या टोकापासून नेहमी समदूर असतो. याचा अर्थ काय, तिकडे काय चालू ती हा बघ. आता बघ, ही एक रेखा आहे आणि या रेखावर हे कोण आहे लंब दुभाजक, त्याचं पॉइंट आहे पी. तर हा पी यापासून आणि यापासून कसा असतो सारख्याच अंतरावर, कसा असतो सारख्याच अंतरावर, किंवा याने पुन्हा काय म्हणलं पोती बरोबर हा असं म्हणलंय बघ. ही रेषा यल झाली लंबदुभाजक बरोबर आहे. हे आहे क्यू आणि यम आणि हा बिंदू आहे ओ. बघ हा ओ आहे ना बिंदू, तो या रेखाच्या रेषाखंडाच्या टोकापासून सारख्याच अंतरावर असतो. कशा सारख्याच, म्हणजे जे अंतर हे असेल तेच अंतर हे असेल. कळलं काय म्हणलं मी. कारण का हे आणि हे कसं आहे सारखं आहे, दोघांमध्ये हे कसं आहे कॉमन आहे, म्हणजे पण कसं असणार दोघांचं सारखं, कसं असणार सारखं. कळलं की लंब दुभाजकावर एखादा बिंदू असेल तर तो बिंदू त्या रेषाखंडाच्या टोकाच्या बिंदूपासून असतो सारख्या अंतरावर. सोपं आहे, समजलं. इथं बघा, हे तुम्हाला 10वीला 9वीला मॅथला अत्यंत कामाला येते. हे बघा, पी ए बरोबर आहे म्हणते पी बी. पी ए कोणा बरोबर आहे पी बीच्या बरोबर. का, कारण यल आहे ए बीचा लंब दुभाजक आणि हा पी ए पासून आणि बी पासून कसा आहे सारख्याच अंतरावर, म्हणजे ए पी किंवा पी ए आणि पी बी कशा असतील समदूर, म्हणजे इक्वी डिस्टंट, म्हणजे सारख्याच अंतरावर. ठीक आहे. इथं हा आता उलट काय म्हणते बघ. जर आता तुम्हाला विचारलंय, मी काय देतो अशी आकृती, काय देतो आकृती. मी काय म्हणतो पी हा बिंदू ए आणि बी पासून सारख्या अंतरावर आहे. काय म्हणतो मी पी हा बिंदू ए आणि बी पासून सारख्या अंतरावर आहे. हे आणि हे दोन कसे आहेत सारखे. तर मला सांगा हे जी रेषा आहे ती काय असणार लंब दुभाजक. काय असणार लंब दुभाजक. कळलं की मी असं देईल तसं विचारल किंवा असं देऊन तसं विचारल. मी काय देईल पी पी सी किंवा लाईन रेषा यल ए बीची काय म्हणतो मी लंब दुभाजक बरोबर आहे. तर पी ए बरोबर पी पी बी असते की नाही तर असते. जर रेषा यल ही ए बीची काय झाली लंब दुभाजक, तर हा बिंदू या दोन टोकाच्या बिंदूपासून असतो सारख्या अंतरावर बरोबर आहे. जर समजा उलट आता मला हे लंब दुभाजक आहे की नाही माहिती नाही, पण काय माहित आहे पी हा ए आणि बी पासून सारख्या अंतरावर आहे. हे आणि हे जे दोन भाग आहेत कसे आहेत सारखे आहेत, म्हणजे जी ही रेषा आहे काय असणार लंब. कळलं का. असं देऊन तसं विचारल किंवा तसं देऊन असं विचारल. कळलं. याला म्हणतात कन्व्हर्स. काय म्हणतात कन्व्हर्स, उलट. हे तुम्हाला नवीन आहे आणि थेरम एक नाही, थेरम खूप आहेत. असं असल्यानं असं होते, असं असल्यानं असं होते. कळलं. बघा
एक संपाती रेषा कोणाला म्हणायचं? आपण हे गेल्या वर्षी 6वीला शिकलं. काढ बघा, 3 किंवा काढते बघा, 3 किंवा अधिक रेषा, 3 किंवा बघा 3 किंवा अधिक रेषा बघा प्लीज, 3 किंवा अधिक रेषा एकाच बिंदूतून छेदत असतील किंवा जात असतील तर त्यांना म्हणायचं एक संपाती रेषा. बघा, रेषा यल आहे, रेषा आर, रेषा एन, रेषा एम आहे की, हे तिन्ही रेषा किंवा चारही रेषा एकाच बिंदूतून गेल्या, काय म्हणायचं? एक संपाती रेषा. काय म्हणायचं? एक संपाती रेषा. कॉनकरंट लाईन्स. काय म्हणायचं? कॉनकरंट. 3 किंवा 3 पेक्षा जास्त रेषा एकाच पॉइंट मधून, एकाच बिंदू मधून जर गेल्या काय म्हणायचं? कॉनकरंट लाईन्स. ठीक आहे, पुढे कुठे आहे आता? काय नाही. ओके, समजलं? लास्ट एवढं रिवाइज करा आणि जा. थांबा, बघा आपण आज काय शिकलं बघा. बघा आपण आज कोण शिकले? कोणते कोणते? शून्य कोण, लघुकोन, काटकोन, विशाल कोन, सरळ कोन, प्रविशाल कोन आणि पूर्ण कोन. बरोबर आहे. पुढे आपण काय शिकलोय? संलग्न कोणांच्या जोडी, रेषीय कोनाची, विरुद्ध कोन, कोटी कोन आणि पूरक कोन. पुन्हा काय शिकला आपण? कोन दुभाजक म्हणजे काय? पुन्हा काय शिकला आपण? लंब दुभाजक म्हणजे काय आणि एक संपाती रेषा म्हणजे काय. आता संपात बिंदू म्हणजे त्या रेषा ज्या बिंदूतून जातात त्याला आपण काय म्हणतो? संपात बिंदू. समजा अशा रेषा आहेत, समजून घ्या. तर हे 4 रेषा एका पॉइंट मधून गेल्या की नाही? मग काय झाल्या? एक संपाती रेषा. आणि ज्या पॉइंट मधून गेल्या त्या पॉइंटला म्हणतात संपात बिंदू. काय म्हणतात? संपात बिंदू.